नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस। तर आज आपण जाणार आहोत ढेहनकर लेआउट, सोमनाथी लेआउट, रामनगर, शहीद भगतसिंग चौक तसेच हरिओम नगर येथील दुर्गा देवीचे दर्शन घेण्यासाठी। प्रथम आपण आलो आहोत ढेहनकर लेआउट मधील देवीच्या दर्शनासाठी। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत रामनगर येथील देवीच्या दर्शनासाठी। रामनगर परिसरामध्ये जवळपास 8 ते 10 देव्या बसलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण आलो आहोत बाल गोपाल दुर्गा उत्सव समितीच्या मंडपाजवळ। येथे स्थापित केलेली देवी आता आपण बघत आहोत। येथील दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत शिवबा नवदुर्गा पूजा उत्सव समितीच्या मंडपाकडे। सुंदर अशी मूर्ती येथे स्थापित करण्यात आलेली आहे। येथील दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत श्री दुर्गा माता देवस्थान बघण्यासाठी। येथे केलेली रोषणाई, मंदिराच्या आतमध्ये असलेली दुर्गा माताची मूर्ती आता आपण बघत आहोत। येथील दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत सोमनाथी लेआउट मधील माता राणीच्या दर्शनासाठी। येथील देवीच्या समोर सुंदर अशी कमान करण्यात आलेली आहे। आता आपण मंडपामध्ये प्रवेश करत आहोत देवीच्या दर्शनासाठी। येथे भव्य अशी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे। तसेच येथील देखावा सुद्धा खूपच सुंदर आहे। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडत आहोत। येथे शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे। येथून आता आपण पोहोचलो आहोत झेंडा चौक येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे। तसेच येथील दुर्गा देवीची मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे। येथे देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता। येथील दर्शन घेऊन आता आपण सर्कस ग्राउंडच्या जवळ असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत।
येथील देवीचे दर्शन घेऊन आपण चौपाटी समोर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। सुंदर असा मंडप येथे सजवण्यात आलेला आहे। तसेच आतमधील देवीची मूर्ती सुद्धा खूपच सुंदर आहे। येथे लंगरचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केलेला होता। येथील दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत शीतला माता मंदिर। येथे करण्यात आलेले डेकोरेशन बघण्यासाठी मंदिराच्या बाहेरील बाजूने केलेले सुंदर असे डेकोरेशन आता आपण बघत आहात। येथून आपण चाललो आहोत तुळजाभवानी देवस्थानाकडे। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेली रोषणाई आता आपण बघत आहात। येथून आता आपण आलो आहोत शहीद भगतसिंग चौकात असलेल्या देवीच्या दर्शनासाठी। देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुंदर अशी रोषणाई केलेली आहे। हा आहे येथील देवीचा मंडप। या ठिकाणी स्थापित केलेली सुंदर अशी देवीची मूर्ती आता आपण बघत आहात। मंडपाच्या अवतीभोवती फुलांचे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आलेले आहे। मंडपाच्या समोरच्याच बाजूला गरबा सुद्धा सुरू असतो। इथून आता आपण निघालेलो आहोत। हे आहे श्री संत सखुमाय देवस्थान। येथे सुद्धा सुंदर सजावट करण्यात आलेली होती। आता आपण आलो आहोत आई तुळजाभवानी देवस्थान येथे मंदिरावर केलेली सुंदर अशी रोषणाई आता आपण बघत आहात। इथून आता आपण चाललो आहोत हरिओम नगर येथील दुर्गा देवीच्या दर्शनासाठी। येथे असलेला सुंदर असा मंडप आता आपण बघत आहात। आतमध्ये असलेली सुंदर अशी देवीची मूर्ती। येथील देवीचे दर्शन घेऊन आता आपण घरी वापस चाललेलो आहोत। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।